मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता। मध्ये मी रामदास वाडेकर। डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांनी सुमारे 100 वर्षापूर्वी मावळ तालुक्यात नेत्र रुग्णालय सुरू केलं। मावळ तालुक्यातली तत्कालीन परिस्थिती पाहता मावळ तालुक्यात नेत्र रुग्णालय किती गरजेचं होतं ही दूरदृष्टी भाऊसाहेब सरदेसाई यांनी ओळखली आणि मावळ तालुक्यात नेत्र रुग्णालय सुरू झालं। आज मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात महाआरोग्य तपासणी शिबिर केले। या शिबिरामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण हे नेत्र तपासणीचे आहेत आणि आपल्याबरोबर डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांनी स्थापन केलेल्या तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि कॉन्व्हल्संट होमचे अध्यक्ष माननीय गणेश खांडगे आहेत। भाऊ काय सांगाल, 100 वर्षाची परंपरा आहे, भाऊसाहेब सरदेसाईंनी नेत्र रुग्णालय केले आणि आज देखील मावळ तालुक्यात नेत्र तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाआरोग्याचं शिबिर मागील 7 वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये केलं जातं आणि यंदाच्या वर्षी अतिशय मोठ्या हे शिबिर आपण भरलेलं आपण पाहतोय। आत्ताच रामदासजींनी सांगितल्याप्रमाणे 100 वर्षापूर्वीची नेत्र रुग्णालयाची परंपरा या मावळ तालुक्याला लाभलेली आहे। डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांनी सुरू केलेलं नेत्र रुग्णालय आजही जोमात मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये काम करते आहे। आम्ही जवळपास 1-1.5 तास झाला आदरणीय आमदार साहेब असतील आणि बाकीची सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही फिरतोय, पण जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावंसं वाटतं की सर्वात जास्त रुग्ण जर कुठल्या गोष्टीचा लाभ या ठिकाणी घेत असतील तर तो नेत्र तपासणी, डोळ्यामध्ये आय ड्रॉप टाकणे, डोळ्याला चष्मे मोफत मिळवणे, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया असतील, अशा पद्धतीचे रुग्ण या ठिकाणी सगळे आपल्याला पाहायला मिळतात। आणि आज प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की नेत्र रुग्णालयांची संख्या आज तालुक्यामध्ये वाढती आहे आणि हे वाढत असताना खरंच त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्याची मावळ तालुक्यामध्ये गरज आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं। कारण बदललेली जीवनशैली आज आपण पाहतो। अगदी लहान मूल जन्मल्यानंतर ते 3-4 महिन्याचं झालं तर आईसुद्धा, त्या बाळाची आईसुद्धा तो जर काही खात नसेल तर त्याच्यासमोर मोबाईल ठेवते आणि मोबाईलमध्ये कुठेतरी कार्टून दाखवणार, टी व्हीवरती कुठेतरी कार्टून दाखवणार आणि त्या बाळाला खायला घालायचा असा सोपा मार्ग आजकालच्या जीवन पद्धतीमध्ये सगळेजण, मी एक उदाहरण दिलं ते तिथपासून ते वयस्कर माणसापर्यंत प्रत्येक वयोगटातला मनुष्य आज मोबाईल वापर ही काळाची गरज झालेली आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया ही देखील काळाची गरज झालेली आहे। त्याच्यामुळं या लहान वयापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत डोळ्यात पाणी येणे, डोळे दुखणे हे आजार अतिशय कमी वयामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात। आणि आमदार सुनीलजी शेळके यांच्या माध्यमातून जे शिबिर आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे तर निश्चित याचा मोठा फायदा मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आणि गोरगरीब जनतेला होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रतिवर्षी ते शिबिर या ठिकाणी आयोजन करत असतात। आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या देखील त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमदार साहेब, 100 वर्षाची परंपरा भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालय आहेत, जे नेत्र रुग्णालय 100 वर्षाची परंपरा टिकून आहे। आजच्या शिबिरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये नेत्र तपासण्यासाठी रुग्ण येत आहेत। खरंच मावळ तालुक्यामध्ये नेत्र रुग्णालयांची वाढ होणं आवश्यक आहे का आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून या अनुषंगाने आपण काय प्रयत्न करा? नेत्र रुग्णालय अनेक ठिकाणी आहेत, परंतु बऱ्याच हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन असतील किंवा डोळे तपासणे याबाबत कुठली शासकीय योजना ही काही हॉस्पिटलमध्ये वापरली जात नाही किंवा त्या ठिकाणी ती योजना देखील मिळत नाही। परंतु आपण या कॅम्पच्या माध्यमातून काही ठिकाणी मोतीबिंदूचे ऑपरेशन करता ही योजना सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी जे कोणी पेशंट येत आहेत त्यांचे पुन्हा डोळे तपासणी केली जाते। शेती कामं मागच्या महिन्याभरापूर्वी संपली आणि आता पावसाळा संपत आल्यावरती डोळे तपासणी करण्याकरता किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला अधिक सोयीस्कर होतं। त्यामुळं ग्रामीण भागातला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी डोळे तपासला येतो। मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता।